श्याम मी तिला तर फटका ठेवून दे ना, फटका ठेवून देईन चांगला. हो लवकर इथून बाजूले, हो बाजूले. काय हो स्वीटू, खेळू दे ना त्याला, तर पाणीच नाही करून राहिला. काय एवढं करून राहिले? असं या ना मग, या ना, घ्या ना वागवायला. दोन तर वागवला जात नाही आणि मला शिकवतात मोठं. असं कर तसं कर. पाना किती धिंगाणा घालून राहिला, एक कपडा नाही धुवून राहिला मला. जाय तू बापाला जाय. स्वीटू काय हे भाषा? इकडे भाषेची पडली तुम्हाला, इकडे मी घासून राहिली, तुम्हाला भाषेची पडली. कार्ट सुसू देत नाही. हो लवकर, हो इथून लवकर बाळे. होता की नाही रे तिकडे तोतर बोंगाने? धड बोलत काही नाही, नुसतं मधा मधात मधा मधात मजगन मजगन करायचे. हो तिकडे, ये इकडे, ये इकडे. ती बाई मॅट आहे, मॅट आहे ती बाई. कल्ला करत राहते, एक काम नाही करत, गावभर कल्ला लेकराला मारते निरा. ना मग धुना कपडे, मग समजीन घरातले काम करणं, लेकराले वागवणं किती कठीण आहे ते. इकडे आई जाऊन बसल्या तिकडे मस्त. असं नाही की आटला लेकरू आहे, हे कशी करील, घरात कामं करील का लेकराले वागवील, काही विचार नाही आईले तर. हानू हानू याला सांगलं. स्वीटू बस झाला. चुप, एकदम चुप चुप. रडशील तर पाय कधी इकडे डोकीतून टाकलं निरा सकाळपासून. स्वीटू मॅट आहेस का तू? काय अशी काय करून राहिली? हा, काय धंदा जीवार येते तर करू नको, राहू दे पडेल, धुवू नको ते कपडे. हा, लेकराला मारायचं नाही. नाही त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं, मारायचं नाही त्याला. ते वाया गेला, नुसतं आईनं वाया गमावलं त्याला. बाबू करू करू एक काम करू देत नाही. मनात स्वयंपाक करायला आली, सगळी कणिक सांडून दिली या पोरानं. आतापर्यंत ते आवरलं, तिकडे कपडे धुवायला गेली ते पाणी सांडते. धुतलेले कपडे खाली लावले. मग लहान आहे ना तो, त्याला समजते काय? असं तू लहानच घोडे, 12 महिने झाला ना, लहानच का तू? तू नाही बाबू लहान, हे लहान आहे. मॅट डोक्षेची. आणि काय घातलं ते तुला सांगितलं ना, ते ड्रेस न गरज होत असा. हा जा तिकडे, मला काम सुचतात त्याच्यात. मी नाही गुंडाळत बसत साडी ना ड्रेस. आज स्वयंपाक नाही आहे म्हटलं घरी, हे पोरगं करून नाही देऊन राहिलं मला काही. आईला फोन करा बरं, कधी येतात तो. नुसता त्रास देते मला. याला घेऊन जा म्हणा, याला घेऊन जा तुमच्या सोबत, राहा म्हणा तिकडेच. मॅट डोक्षेचे बळ 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 करत राहतं. आई आता एक दिवस झाले नाही गेली, पोचली नशीन तर ती अजून पोचली. त्याला हा दांगडू. हा, लोकांना लेकरच नाहीत काय? बाया लेकरं वागून काम नाहीत करत काय? तूच करून राहिली काय एवढा दांगडो करून ली? हो ना, तुम्हाला काय, तुम्हाला मलाच दिसते. आईले म्हटलं ना स्वयंपाक करून जा आई, तर आई म्हणत नाही नाही यश उठते. आज स्वयंपाक नाहीये, हे पोरगं मला काय सुचून राहिलं, मी काहीच नाही करत. इकडे हे कपडे नाही सुचून राहिले, हे काट्टे यांना धुतलेले कपडे ओले केले, सगळं पाणी सांडून दिलं. आता डबल मशीन लावा लागते, डबल पाणी भरावं लागते. करू नको तू, काहीच नको करू, फक्त अडलावू नको गावभर. चल रे बाबू, चल तिकडे. मी आटल्या काची. हो आजी गावा गेली आता. चल चल तिकडे बसू. चल, आबाजी कुठे गेली पाय बरं? अरे आजी घरी नाही ना, आजी गावा गेली. नुसतं दिवसभर आजी 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 आजीने निराया गमावलं. बोलू नको ना तू, बोलू नको ना, लेकराले मार. मारत नाही त्याला, लय गुणाचं तुमचं पोरग तुमच्या वाणी. का हो, काय करून राहिले, काय विकत काय आहे? मी बोलून राहिले, तुमचं लक्ष नाही. नाही काय नाही. काय काय म्हणत होती तू? वा रे वा, म्हणजे आतापर्यंत मी जे पोथी वाचली झाले का, गेली का गंगेला, मिळाली का? तुमचं काहीच लक्ष नाही. काय विचारत काय होते? काही टेन्शन का? काही टेन्शन आहे का? असे का बसले? टेन्शन काय जावं? अरे ते वावराचाच विचार करून राहिलो होतो. म्हणजे ते रात्री बाबांनी गोष्टी सांगितली का, आपल्या वावराजवळ वर विक्री आहे. तर म्हटलं घ्यायचं का, काय करायचं? पण घ्यायचं असलं तरी आपला बजेट नाही जमणार. तर वावराला काही लोन नाही भेटत, काही नाही. तो म्हटलं जमीन का, कसं काय जमीन, काय जमीन, तोच विचार करून राहिलो तो. हो का? मग बाबा तर म्हणत ना की जाऊ दे, आपल्याला पुरणार नाही ते, असं काही झालं ना. पुरणार नाही म्हणजे बाबाचं म्हणणं झालं असं पैसे लागणार नाही बा, कारण वावरावर लोन नसते, काही नाही. आणि एक तर आपल्याला का नोकरी आहे? आपल्याला नोकरी नाही ना, रिटर्न फाईल नाही लागत, नोकरी नाही. शिक्षणाच्या बोरात थोडी लोन भेटते. लोन काढायला नोकरी दाखवा लागते, पगार दाखवा लागते तिले. त्याच्यानंतर तसंही वावरावर लोन भेटतच नाही. वावर घ्यायला लोन थोडी भेटते, कॅशच घ्या तिथे. भाव किती आहेत? पण म्हटलं आपल्या शेतीचं घालायला पुरेल का का दुसऱ्याच मार्ग जाऊ आपण? नाही
जसं समजा आपल्याला जायचं आहे कुठे आपण चाललो कुठे असं होईन का? चांगला आहे वावर, चांगला आहे, सगळं आहे, बरोबर आहे. पण ते आपल्याला घ्यायला मग आपल्याला मग कुठे जाताच नाही येणार. मग आपल्याला इथंच गुंतवा लागेल. आता एवढं मोठं जर वावरात पैसे टाकले तर आपल्याला तेच करावं लागेल ना. मग आपल्याला काही असं नाही होणार की आपल्याला जाऊ दे ट्युशन घेऊ दे का वाडेगावला जाऊ दे ट्युशन घेऊ दे, यातला काही विचार होणारच नाही. मग आपल्याला गावातच राहावं लागेल. हा, हो. हा, मग शेती जर घेतली तर मग शेतीतलं काही ना काही पिकं काढावंच लागेल ना. आता बाबा काय करतील? मग नाही बाई, मग तुम्ही आपण काहीच राहणार का? म्हणजे तसं नाही, पण तुम्ही म्हणा ना की आपण काही बघू, जसं ट्युशन वगैरे काही, असं काही किंवा कुठं काही नोकरीचं. हो ना. तुम्ही जर काही केलं तर मग मलाही काही करायला होते, नाही तर मग मलाही घरीच राहायला लागेल. तसं नाही म्हणत बरं. हा, नाही तर आईला मागे गैरसमज झाला होता. आई म्हणत मग की तूच त्याला घेऊन चालली. तसं नाही माझं म्हणणं. पण माझं म्हणणं असं आहे, मग मग आपल्याला इथं राहायचं का? इथे काय वाईट आहे? एवढं मोठं घर आहे. हा? का इथं हिस्सा टाकायला कोर का भाऊ आला का काय आहे? तसं नाही म्हणत ना मी. तसं नाही, मला तिथे राहायचं काही प्रॉब्लेम नाहीये. मी असं म्हणून राहिली की आपण चाललं जाऊ कुठं, दोघंच राहू, काही नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं असं आहे की मग मग शेतीत, मग पूर्णपणे शेतीतच लक्ष द्यावं लागेल. दुसरा विचार नाही करायला लागेल मग, किंवा असं करतो तसं करतो असं काही समजा. तर मग नोकरीचा विचारच सोडून द्यायला लागेल असं म्हणून राहिली मी. असं थोडी आहे. गावात तर काय शेती चांगली ऍडव्हान्स करून राहिले लोक आता. शेतीला कमजोर नाही मस्त येणार. शेती काही सोपी नाही आहे बघतो ना, काही झालं तरी शी हारत नाही कधीच. हा, नोकरी काय आहे? आपल्याला कोणती आता सरकारी नोकरी लागणार आहे? लागून लागून प्रायव्हेटच लागेल. लागून लागून प्रायव्हेटच कामं करावं लागतील आपल्याला. हा, समजा. शेती हमखास आहे, आपल्या घरचं आहे. त्याच्यात जर अजून आपण आता हे चक्कर वाढवलं तर भरपूर होते. हं? एकट्याच्या मनानं मग 10 एकर शेती होते ना आपल्या घरी. हा, 10 एकर शेती म्हणजे सोपं नाही आजच्या काळात. जमीनच की लोकांजवळ वावरच नाहीत राहिले. 2-2, 3-3 एकर वावर आहे लोकांजवळ. 10 एकरचा जमीन म्हटलं तर 10 एकराचा मालक म्हणजे काही आपलं प्रेस्टिज नाही होत. आणि चांगलं पीक काढलं हे केलं तर कमाई चांगलीच राहते. 10 एकरात का थोडं पीक होते का? हो, बरोबर आहे. पण मग आपल्याला शेतीतच करावं लागेल समजा. मग शेतीत खूप कष्ट आहेत. मी बघितलं, बाबा शेती करतात ना, तर माझे बाबा का आमच्या इथे शेतीच आहे ना. मी बघते ना, तर खूप कष्ट आहेत, खूप मेहनत आहे. तेवढी मेहनत होईल का तुमच्याच्यानं? आता आपले बाबा घ्या ना, किती मेहनत करतात. आणि तुमच्याच्या होते का? तुम्ही तर वाटच थाकता. बाबा आणि तुम्ही दिवशी सोबतच वावरात गेले. हं? ऊन कोणाला लागलं? बिमार तुम्ही पडले. बाबा पाहिले तुमच्यापेक्षा वया मोठे. हं? पण तेले काहीच नाही झालं. 4 दिवस बिमार पडले, तुम्हालाच ऊन लागलं. मग असं म्हणते मी की तुमच्याच्यानं होते का? हा, ते कसं असते, बोलणं सोपं असते, करणं खूप कठीण असते. बोलायला काही नाही, आम्ही करतो, पण ते करणं खूप कठीण आहे बरं, असं म्हणणं आहे. आणि आता शेती जर घेतली तर मग त्याचा पैसा निघेपर्यंत शेतीच व्हावं लागेल ना. आणि शेतीत मेहनत करणं काही सोपं नाही, असं माझं म्हणणं आहे. तुमच्याच्यानं होणार नाही. हॅ, असं थोडी असते. काय होणार नाही म्हणजे काय आपण काय 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 कच्च्या गोळ्या खेळायला लावू का? शेतकऱ्याचाच पोर काय मला काय समजत नाही का? मला काय येत नाही? फक्त ते असं कसं आता शिक्षणासाठी बाहेर असल्याच्यानं शिक्षणात लक्ष होतं, त्याच्यानं आपण शेतीत लक्ष घातलं नाही. असं वाटलं नाही नोकरी करू, काही बिझनेस करू, हेच होतं. पण सत्य काय लागेल ना मंजू. हं? आतापर्यंत ठीक होतं की हो बा नाही हे करू ते करू करू हे करू. पण आता काही ना काही करावंच लागेल ना. हं? कितीक दिवस असं हवेत जगशील, किती दिवस बाबालेच काम करायला लावशील? हं? असं माझं म्हणणं आहे. जे आहे ते फिक्स करू. असे ना बा, जमीन जमीन वाहतो आपण का हे थोडे. आता पिंट्या घरी चांगला पीक काढते तो पाहुणा. हं? मस्त पीक काढते. मग नोकरीवाल्यापेक्षा हलकं जीवन आहे का त्याचं? पाहत नाही का त्या पिंकीचे कपडे ते अमकं डमकं राहणं खाणं पिणं मग आहे त्याचं टमटुम का? मग शेतीच्याच भरोश्यावर आहे. तू शेतीच करते ना तर पाहुणा. त्याच्या घरी काय 12 एकर जमीन आहे समजा. आता आपण जर 5 घेतली तर आपले 10 होते. हा, त्याच्यानं काही सगळं कमी नाही की बा आपल्याला गरिबीत जीवन जगायला असं काही नाही. नाही नाही, गरिबीचं काही नाही आहे. मला गरिबी काहीच फरक नाही पडत. माझे बाबा कोणते करोडपती आहे,
मला गरिबीचं काही नाही वाटत हा, तसं काही नाही आहे. मी काही म्हणत नाही की मला खूपच बा बंगला गाडी पाहिजे, तर काही नाही. फक्त माझं म्हणणं आहे की निर्णय हा विचारपूर्वक घ्या. कारण कसं आहे, एकदा निर्णय घेतला ना तर मग तो खूप मोठा आहे, है ना. आपल्यासाठी ते खूप मोठा आहे ना. तर 5 एकर जमीन घेणं म्हणजे सोपं नाही. एवढे मोठे पैसे द्यावे लागतील, मग एवढे मोठे पैसे आपले चालले जातील, मग आपल्याला ते तेच करावं लागेल ना. मग असं थोडं चालतं तुम्ही हो घेतलं बावर आणि आम्ही चाललो इकडे, असं थोडी होणार आहे. एवढे पैसे थोडे आहेत आपल्याजवळ, हो जाऊ दे हे घेतलं आणि ते केलं, असं थोडी होईल, है ना. एक तर दुकान घ्यायला भेटेल, एक तर काही बिझनेस करायला भेटेल, एक तर शेती घ्यायला भेटेल, आहे की नाही. म्हणून म्हणते की विचारपूर्वकच निर्णय घ्या. घाई करू नका. आणि असंही म्हणू नका की मी असं नाही म्हणत आहे बरं की बाबा नाही घ्यायची की मला शेती नाही करायचं, असं काही नाही माझं. पण माझं म्हणणं आहे की जे करायचं आहे ते मग आपण मनापासून करू. इथंच राहून जर शेती करायचं असेल तर इथंच राहून शेती करू, असं ते मी काही नाही नाही म्हणत. मी शेतात पण येते, तुम्हाला माहिती आहे. मला काही असं हे नाही आहे, मी का माझ्या बाच्या घरी का जायची नाही का. मी जायची, मला शेतात पण कामं येत नाही असं नाही. मी शेतात पण कामं करू शकते. पण मला असं वाटलं की बा जसं आता जे आता MSc झालेलं आहे, माझंही झालेलं आहे, तर म्हटलं पण नाही काय तर ट्युशन जरी घेतल्या असत्या तरी आपण शिक्षक फील्डमध्ये गेलो असतो ना समजा. ते तर खूप कमाई आहे ट्युशनांमध्ये सुद्धा, खूप कमावतात ट्युशन घेणारे. आणि जमीन तर आहेच बा आपल्या घरी, 5 एकर जमीन आहे आपल्या घरी. आ एकटेच आहे तुम्ही, 5 एकर जमीन तुम्ही एकटे. आपण जर ट्युशनेवर भागवलं तर आई बाबालाच नाही करावं लागेल, त्यांना आपण घेऊन जाऊ आपल्यासोबत तिथंच. हा नाही पहिले जमलं तर वर्ष 1.5 वर्षानं येतील. हा दोन दोन खोल्या घ्यायच्या तर 3 खोल्या घेऊन आहे ना, 3 खोल्याचा ब्लॉकच घेऊ असा भाड्यानं. आणि आई बाबा पण आपल्या जवळच राहतील, त्यांना इथं एकट्या राहायचं काम नाही. वाटते मंजू तसं सोपं नसते ते. ते आता हे फुकटचं घर आहे एवढं मोठं. हा हे टाकून देऊन 2 खोल्या घ्या, त्या 2 खोल्यात मग आईले आणि बाबाला तो म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 3 तर खोल्या लागतील. म्हणजे भाडं तर ती काही मिळ येते का एवढं. ट्युशन आज पहिलेच काय चालतील, आपलं का नाव आहे का आपला ब्रँड आहे. अजून लेकरं ट्युशनला येतीलच कशी, येऊन ते नाही झालं पाहिजे. आता तू म्हणतो ट्युशन घेतो, बरोबर आहे, घ्यायची वर्ष 2 वर्ष. उद्या लेकरू झालं की मग तू त्याच्यात गुंतशील. हा पूर्ण विचार करायला लागेल ना जो, असं हवेत थोडी विचार करता येते. आता जबाबदाऱ्या आल्या, आता जबाबदारीनंच विचार करावा लागेल ना. आपल्याला आपल्या भविष्याचाही विचार करावा लागते. तू कितीक दिवस ट्युशन घेशील, तुला मदत घ्यायलाच लागेल. बाळाला सोडून तू ट्युशन घेशील का, नाही जमणार ते तसं. आणि त्या इनमिन 2 खोल्या आहेत, त्या भाड्याच्या 2-3 खोल्या छोट्या छोट्या खोल्या असतात. आपल्याला एवढं मोठ्या घरात राहायची सवय, गावात कसं आहे आता आपलं एवढं घर आहे, आपल्याला ऐसपैस राहायची सवय आहे. एवढ्या खोलीत तर 2 खोल्या असतात, कसं भागीन. एवढं मोठं घर टाकून द्यायला लागेल बापजा द्यायचं, आणि आपल्याला तर ते 2 भाड्याच्या खोल्यात राहावं लागेल. पूर्ण विचार करावा लागते मंजू. काय माहित बे, तर काय ते म्हटलं काय माहिती. मग काय नाही, जर शेती केली तर मला काय तेच राहायला लागेल. म्हटलं मी ट्युशन नाही घेते, नाही तर कॉन्व्हेंटवर मस्त लागू शकते मला, एखाद्या शाळेत नोकरी लागू शकते मला. असं जर म्हटलं होतं यांना असं वाटेल की मंजू अशीच म्हणते बा, मंजूला इथून चाललं जायचं आहे. मी असं नाही म्हणत ना की इथून चाललं जाऊ, पण मला काहीतरी करायचं आहे ना. आता माझं MSc झालं आहे, तर मग ट्युशन तर सहज घेऊ शकते. एखाद्या कॉन्व्हेंट तर मी लागूच शकते, शाळेवर तर मी लागूच शकते. एकदा लिंक लागली की छान पगार वाढते, मस्त शिक्षकची नोकरी चांगलं राहते, असं काही नाही. मस्त शाळेत जाणे येणे. आता काय माहिती बी हा माणूस काय करते, खायला चाललं बी वावराचं लचाड, काय माहित. काहीतरी चांगलं झालं होतं. मस्त बाबा म्हणत नाही येईल नाही नाही काही तुला नोकरी लागीन तर दुकान टाकून देतो म्हटलं, तर आता ते वावरच घुसलं बाई या माणसाच्या डोक्यात. काय माहित बी आता काय होते तर. जाऊ दे बाई, जास्त नाही नाही म्हणा लागणार नाही. उद्या असं होईल की हेच म्हणतील की म्हणताच नाही, नाही नाही मंजूलाच पाहिजे नाही शेती, असं होऊन जाईल. जाऊ दे बाई, काही हो, जाऊ दे. देवाला मला जे काही होईल ते चांगलं होऊ दे. जाय तिकडे. इथं तर इथं काय आलेलं काय एवढं हे आहे. मंजू हा आले.